गरमागरम चुलीवरचा कढीवडा 2 घासात संपवला. लग्नाला वडापाव खाल्ल्याशिवाय जायचं ना अशी धमकी आईने मला दिली. त्यामुळे टेन्शन मध्ये स्पेशल चुलीवरचा कढीवडा खायला पारे रोडला थांबलो. गाडी वडापावच्या दुकानापुढे थांबवली. आईला विचारलं झालं का तुझं समाधान, तर म्हणली खाल्ल्याशिवाय हा प्रश्न मला विचारायचा नाही परत. ठीक आहे सॉरी शक्तिमान म्हणत मी वडापाव बनवायच्या चुलीकडे गेलो. आता चुलीवरचा कढीवडा आहे म्हटल्यावर तुम्हाला चूल तर दाखवलीच पाहिजे की. तर इकडे गिरायक आलं की गोळ चोळायला चालू केलं. लगेचच पीठ ढवळ आणि गोळ टाकून वडत तळायला चालू केलं. अशा पद्धतीने एक एक करत अख्खी कढई वड्याने भरली. चुलीच्या आगी वडत तळताना लय देखणं दिसत होतं. तेवढ्यात मला आईनं 2 वेळा हाका मारून टेबलवर बसायला सांगितलं. पण मी काय गेलो नाही. त्यामुळे म्हणली तुला घरी गेल्यावर बघते. तेवढ्यात बारका मालक वडत तळले का नाही बघा डिवचत होता. शेवटी मस्तपैकी वड्याचा गाणा तळून तयार झाला. चुलीव तळल्यामुळे वड्याला एकदम खमंग वास सुटला. त्यामुळे मालकानं पाव कापून लगेच त्यात वडापाव भरला आणि आमच्या टेबलला आणून वडापाव ठेवले. वडापाव बघून आईनं मला आधीच सांगितलं वडावडी केलीस तर बघ. म्हणून तिला म्हणलं नाही वडावडी करत, फक्त शूटिंग घेतो सगळ्यांना दाखवायला. तर सुधारलाच की म्हणली. एवढं म्हणून तर मी तोंडात वडापाव घातला. त्यामुळे माझ्याकडे आई बघतच बसली. म्हणून मी उठून वडापाव खायला चालू केलं. तेवढ्यात आईनं मालकाला ही पोरगा आमच्यावर आलेला नाही म्हणून सांगितलं. पण वडापाव एवढा भारी लागत होता त्या कढीवर की मी आईच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. नुसता खातच उभा राहिलो. तर मोठा मालक आला. पण गिरायक लय असल्यामुळे त्याने डायरेक्ट आल्याला वडं तळायला चालू केलं. वडापावचं दोन्ही मालक माझं लहानपणीचं भावासारखं मित्र आहेत. त्यामुळे आम्ही इथं सारखं येतो. वडापाव खाल्ल्यावर मस्तपैकी चहा वाढला. आता चहा पेत पेत तुम्हाला सांग चुलीवरचा क्वालिटी कढीवडा खायला तुम्हाला पायरोडला यायला लागतंय.